सगळ्यांचं मैत्रिणींचं माझ्या एक नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनपूर्वक स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप यशाचा आनंदाचा जावो ही स्वामींनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज ना मी तुम्हाला छान मस्त अशी पारशा दोडक्याची चटणी दाखवणार आहे करून. म्हणजे कोणी कोणी घोसावळे म्हणतात, कोणी दोडके म्हणतात. आमच्या इकडे याला पारशा दोडका म्हणतात. त्याला ना बाहेर गावी देवाला कुठं फिरायला जाणार असेल तर दसण्यासोबत ती चटणी नेऊ शकता, अगदी झटपट होते. चला तर मग बनवूया. व्हिडिओला कंटिन्यू राहा. व्हिडिओमध्ये काय काय होतं, कृष्ण अर्पण व्हायच्या मागं होतं. सकाळचं आणि आत्ताचं दूध एकत्रच टाकलंय तापायला, त्यामुळे एवढं दिसतंय. दूध उतू चाललं होतं, बरं झालं पाहिलं, नाहीतर मग ते उतू गेलं असतं. चला तर मी चटणी बनवून घेते, तुमच्यासोबत पण शेअर करते. कशी झाली काय झाली मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. स्वेटर घातलंय, खूप थंडी आहे आमच्याकडे, आणि तुमच्याकडे आहे का नाही हे पण मला सांगा. सध्या थंडीचा एवढा महिना, पुसाचा महिना तर थंडीच असते. आणि आम्हाला यंदा जरा जास्तच थंडी आहे, कारण आमच्या इकडे ना जवळच तळ आहे, त्यामुळे जास्तच थंडी आहे. बारीक चिरून घेतले, त्यासाठी मुगाची डाळ पण भिजू घातली. हे पहा, मुगाची डाळ भिजू घालायची म्हणजे याच्यामध्ये छान लागतं. थोडासा शेंगदाण्याचा कूट आणि मसाल्याच्या डब्यातले मसाले. चला तर मी याला धुवून घेते आधी, कारण मी आधी याला धुतले नव्हते, शेतातून आणले, एकदम ताजे ताजे आणले. माझ्या वडिलांनी पाठवून दिले. त्यांना माहीत आहे हिला दोडक्याचे भजे खूप आवडते, पण रोज भजे खाल्ले, त्यामुळे मी म्हणलं चला आज मस्त चटणी करू. स्वच्छ धुवून घ्यायचे, आणि जर तुम्ही भजे करणार असाल तर आधीच धुवून घ्या, नंतर नाही धुवायचे, आधीच धुवून घ्यायचे. कढई पण छान तापली इकडे. हे पहा, कढईत तेल टाकते. तेलामध्ये काय आहे म्हणता, तर ते काल भजे केलेलं तेल आहे, कढयालं तेल, त्यामुळे तसं वाटतं. तेलामध्ये लगेच मी टाकून घेते. आता याला छान परतून घ्यायचं. आता आपण जसं कांद्यामध्ये मीठ वगैरे टाकतो ना, यामध्ये मीठ नाही टाकायचं. जर तुम्ही मीठ टाकलं तर याला सगळं पाणी सुटेल, त्यामुळे मीठ नाही टाकायचं. इकडे दूध तापायला टाकलं, झालं. थोडीशी हळद आणि आपल्याला मिरची पावडर टाकायची. याच्यामध्ये अगदी थोडं साहित्य लागतं, जास्त साहित्य लागत नाही. आणि शेंगदाण्याचा कूट मी आधीच दाखवलं तुम्हाला मी काय काय घेतलं, तर फक्त एवढंच टाकायचं आहे. आणि छान परतून घ्यायचं. आता लगेच आपल्याला ही डाळ टाकून घ्यायची. आपण जी डाळ भिजू घातली होती ना, ती स्वच्छ धुवून घेतली मी आणि लगेच घालते. आणि जे थोडंसं डाळीमध्ये पाणी असतं, आणि ह्या दोडक्याला आधीच पाणी सुटतं, हे पाणी डाळीचं पाणी, तर एवढ्या पाण्यामध्ये हे शिजून निघतं. तरी पण आणखी मिठाचं पण पाणी होतं, सगळ्यांनाच माहीत आहे. आणि अशा भाज्यामध्ये मिठाचं तर भरपूर पाणी होतं. चवीपुरतं मीठ घातलं आणि छान परतून घेतलं. अगदी सोपं आहे. थोडंसं परतून घ्यायचं, कमी गॅस ठेवायचा, आणि मस्त डाळ शिजते मग.
आज आम्ही बाहेर गेलतो आणि जाता जाताच आमच्या ते खूप छान मस्त असं महादेवाचं मंदिर आहे. त्याला बोरेश्वर म्हणतात. खूप प्रसिद्ध आहे. बरेच दिवस झाले आम्ही जातो तिथं, पण मला चला आज ना थोडासा व्हिडिओ घेऊ. जास्त नाही घेतला, थोडाच घेतला. मस्त वातावरण आहे तिथं, इतकं छान झाडे वगैरे आहे. आणि इथं ना वड, पिप्पळ आणि लिंबाचं झाड हे 2-3 एकत्रच झाडं आहे. दत्तात्रेयचं स्थान म्हणलं तरी पण चालतं. आणि हे पहा, एवढी सुरेख छान महादेव पार्वतीची पिंड आहे तिथं. हे पहा, खूपच सुंदर आहे, एकदम छान प्रसन्न वाटतं. आणि हे बोरेश्वर भगवान आहे, सगळ्यांनाच पावतात. तर तिकडे बोरीचं झाड आहे, ते पलीकडून दाखवते मी तुम्हाला थोडं. पण ते मंदिर बांधलं त्यामुळे ते मंदिरच्या बाहेरून गेलं, नाहीतर मंदिर पहिल्यांदा नुसतं बोरीच्या झाडाखालीच होतं, त्यामुळे त्याला बोरेश्वर नाव पडलेलं आहे. आज तरी नाही, पण श्रावण महिन्यात किंवा सोमवारी इतकी छान पिंड सजवलेली असते. सध्या तर आहेत. हे पहा, 2 बोरीचे झाडं दोहीकून खिडकीतून बाहेर काढून दिले आणि आतमध्ये छान मंदिर बनवलंय. तर छान आतमधला पण परिसर खूप सुंदर आहे. एखाद दिवशी आम्ही गेलो आणखीनदा तर परत एकदा तुम्हाला नक्कीच सगळं दाखवेल. आता सध्या थोडासा व्हिडिओ घेतला. तर तुम्ही कधी गेला आहेत का मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर आज ना मी तुम्हाला छान मस्त असे भगरीचे धिरडे करून दाखवणार आहे. तर त्यासाठी हिरवी मिरची, मीठ आणि एक बटाटा घेतलं आहे छान साल काढून. आणि इकडे शेंगदाणे, भगर आणि साबुदाणा हे पण भिजून घेतलं आहे. सगळं मिक्सरमधून काढायचं आणि त्यानंतर मिक्स करून अशी धिरडे करून घ्यायचे. आता तुम्ही म्हणता मिक्स केलेलं का नाही दाखवलं, तर पूर्ण डिटेल रेसिपी नक्कीच तुम्हाला एखाद्या वेळेस शेअर करेल मी. व्हिडिओचं काढला होता पण स्टोअर भरलं, त्यामुळे पूर्ण रेसिपी चटट डिलीट झाली. तर अशा पद्धतीने मी एकदम साध्या जी चपातीचा तवा असतो त्या चपातीवर डोसे किंवा असे धिरडे बनवत असते. एकदम बारीक वाटून घ्यायचं, जसं आपण डोशाला वाटतं तसंच, आणि अशा पद्धतीने पसरून घ्यायचं. यामध्ये सोडा, इनो काहीच टाकायची जरूरत नाही. थोडंसं पसरून घेतलं की भगरीचे असल्यामुळे ते थोडेसे चिटकण्याची शक्यता असते, त्यामुळे थोडंसं झाकण ठेवायचं. झाकण ठेवलं की भगरीचे धिरडे जे असते ते कडक होत नाही आणि चिटकत पण नाही, एकदम छान अलगदपणे निघतात. अशी वाफ निघली की थोडे नरम राहतात. हे पहा, मी तुम्हाला दाखवते. थोडंसं तेल पण घालायचं आहे, कारण हे पेपर डोसा नाही, भगरीचे धिरडे आहेत, पाहू शकता. यासोबत तुम्ही शेंगदाण्याची चटणी, बटाट्याची चटणी किंवा शेंगदाण्याची पातळ भाजी कशी पण खाऊ शकता. आता मी किती केले तुम्हाला दाखवते. तुम्हाला विश्वास नाही येणार की मी व्हिडिओ खरंच केला होता का नव्हता, की 1 केले का 2 केले. हे पहा, भरपूर केलेले आहेत, पण व्हिडिओ काही आलाच नाही. तुम्हाला जर वाटत असेल तर परत एकदा मी तुमच्यासाठी रेसिपी घेऊन येईन, मला सांगा नक्कीच. तर हे पहा, मस्तपैकी आपले छान मस्त धिरडे रेडी झाले. कोणाकोणाला आवडले कमेंटमध्ये नक्कीच सांगा. हे पहा, तुम्ही पण अशा पद्धतीने नक्कीच करून पहा. भगरीचे धिरडे उपवासाला कशाला पण चालतात. चला, आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. आवडला तर लाईक आणि शेअर करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. भेटू अशाच एक नवीन रेसिपीमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि सगळ्यांना बाय बाय.